निलेश, घोषणा तर करण्यात आला पण अर्थसंकल्पात त्याच्या तरतुदी दिसत नाहीयेत. यामागची कारणं काय आणि आता या मुद्द्यावरून विरोधक सरकारला कसं घेरतील? प्रज्ञा, मंगळवारी अर्थमंत्री अजित पवार यांना अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की 1500 रुपयांची जी रक्कम आहे ती आता 2100 रुपये होईल, मात्र असं घडलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी कालपासूनच लाडक्या बहिणींची यासोबतच विरोधकांची जोरदार सरकारवर टीका सुरू आहे आणि किंबहुना नाराजी देखील असल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळतंय। आज विरोधक याच विषयावरून पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहायला मिळतील आणि सरकारवर जोरदार टीका करतील, कारण 2100 रुपयांची अट आपण 2100 रुपये करणार आहोत अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी याच सरकारनं सांगितलं होतं। सत्तेत आम्ही आलोत की 2100 रुपये करू आणि त्यामुळं आता ही जी मागणी आहे ही पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळेच नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ज्यावेळेस सरकारनं ही योजना आणली त्यावेळेस 46,000 कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आली होती आणि 2 कोटी पेक्षा जास्त महिलांना याची फायदा देखील मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं। यावर्षी मात्र आता त्याच्यामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय। साधारणपणे 5 लाख महिलांची जी संख्या आहे ती आत्तापर्यंत कमी झालेली आहे आणि याच्यामध्ये वाढ होऊ शकते हीच शक्यता लक्षात घेत आता 36,000 कोटींची तरतूद जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेली आहे। त्यामुळं आगामी काळात साधारणपणे डिसेंबर महिन्यापर्यंत ही संख्या कमी होईल आणि त्यामुळेच जी तरतूद करण्यात आलेली आहे ती कमी झाल्यामुळेच आता सरकारवर जोरदार टीका होते आणि आज विरोधक या विषयावरून सभागृहात देखील आंदोलन करतील आणि पायऱ्यांवर देखील आंदोलन करताना आपल्याला प्रज्ञा पाहायला मिळतील। निश्चित या सगळ्या संदर्भातले अपडेट निलेश जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।